वसा जनसेवेचा। येथील जिओ कंपनीचे नेटवर्क टॉवर सतत बंद राहत असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या विस्कळीत सेवेमुळे जिओ सिम धारकांचे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून कंपनीच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान। सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत। अशा महत्त्वाच्या काळात इंटरनेट सेवा गायब असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शैक्षणिक साहित्य मिळवणे किंवा ऑनलाईन शिकवणी वर्गांना उपस्थित राहणे अशक्य झाले आहे। परीक्षेच्या काळात उद्भवलेल्या या तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहार कोलमडले। आजच्या काळात सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले असताना इंटरनेट अभावी बँकिंग सेवा, यूपीआय पेमेंट आणि इतर महत्त्वाची शासकीय कामे रखडली आहेत। यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे। पैसे भरले असूनही सेवा मिळत नसेल तर कंपनीने जाब द्यावा अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। सिम पोर्ट करण्याचा इशारा। जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन डोणगाव येथील नेटवर्क सेवा सुरळीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर ही समस्या लवकर सुटली नाही तर सर्व ग्राहक सामूहिकरित्या आपले सिम कार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट करतील असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।